नमस्कार. हांव विश्वनाथ गावस, विभागीय कृषी अधिकारी वाळपय सत्तरी गोवा. तर आयज आमी एक किसान कार्ड म्हणजे कृषी कार्ड आणि क्रेडिट कार्ड, किसान क्रेडिट कार्ड ह्या दोन गोष्टी बद्दल आमी जाणून घेतले. तर किसान कार्ड जे आसा ते किसान कार्ड हे एग्रीकल्चर डिपार्टमेंट शेतकऱ्यांक दिता आणि किसान क्रेडिट कार्ड जे आसा ते तांकां तेंच्यो बँको दिता, जेणे करून कृषी कार्ड जे करता त्या कृषी कार्डा खातीर वेगवेगळे डॉक्युमेंट शेतकऱ्याक दिवचे पडटा. सगळ्यात पयलीं आमचे कडेन प्रिस्क्रायब फॉर्म आसा, तो फॉर्म घेवचो पडटा. ताच्या उपरांत शेतकाराचे लँड डिटेल जे आसा डॉक्युमेंट ते दिवचे पडटा. ते मागीर तेज्या आज्याच्या नांवाचेर, वडिलांच्या नांवाचेर जावं तेज्या आनी कोणाच्या तरी नांवाचेर अशें आसतात, किंवा तेज्या स्वताच्या नांवाचेर आसतात. जर ते तेज्या स्वताच्या नांवाचेर आसात जाल्यार सेल्फ डिक्लेरेशन करचें पडटा. तेज्या वडिलाच्या नांवाचेर आसा जाल्यार तेजी NOC घेवची पडटा. जर वडील तेंचे हयात ना जाल्यार तेंची डेथ सर्टिफिकेट लावन आईची NOC घेवची पडटा. जर भाव आसात किंवा बाकी मेंबर्स आसात जाल्यार तेंची NOC घेवची पडटा. आणि ताच्या उपरांत तेजे आधार कार्ड, इलेक्शन कार्ड, बँकेचे पासबुक झेरॉक्स किंवा कॅन्सल चेक किंवा मॅन्डेट फॉर्म. ताच्या उपरांत जे नॉमिनी आसतले ते नॉमिनीचे आधार कार्ड, बँकेचे पासबुक झेरॉक्स हे डॉक्युमेंट्स त्या फायलीक लावंक जाय. ताच्या उपरांत कृषी कार्डाचो मेन फॉर्म आसा ताका एक ताचो फोटो लावंक जाय. हे केल्या उपरांत आमच्या डिपार्टमेंटाच्या खंयच्याय ऑफिसान, जे तालुके वायज जे ऑफिस आसा त्या खंयच्याय ऑफिसान वचून त्यांनी ती चेक करूंक जाय. ताच्या उपरांत तेजी एंट्री जातली आणि मागीर तेजी प्रोसेस जी फिडींग जे करपाचें आसा कृषी कार्ड ते फिडींग केलें वयतलें. आणि ताच्या उपरांत तेजो ऑफिसाचो जो झेडो आसा तो व्हेरिफिकेशन करतलो आनी त्या प्रमाणे तांकां एक्स्ट्रॅक्ट फॉर्म म्हणून जो आसा तो तांकां दिलो वयतलो. आणि मागीर 15 दिसांनी जावं म्हयन्यान जशें कार्ड प्रिंट जाता तशें सेंट्रली तांकां पणजेच्यान आमकां कार्ड रिसीव जाता. त्या प्रमाणे शेतकऱ्यांक आमी फोन करून ती तांकां इशू करता. आता विषय आसा दुसरो की किसान क्रेडिट कार्ड आसा. किसान क्रेडिट कार्ड जे आसा ते बँको दिता. तर त्या शेतकऱ्याक खंयची बँक कृषी कार्डाक दाखयल्ली आसा, सपोज SBI दाखयल्ली आसा जाल्यार ताणें ते किसान क्रेडिट कार्ड जे आसा ते SBI बँकेन तेजे खंयच्या ब्रांचीत आसा थंय ताणें ते वचून करपा जाय. तर आतां नवीन एक ॲप येयल्लो आसा, सो कृषिका म्हणून KRISHIKA कृषिका म्हणून जर तुमी मोबायलाचेर ऑन केले जायत आणि तुमी प्ले स्टोरांतल्यान तो ॲप जर डावनलोड केलो जायत जाल्यार तेतून तुमी भितर गेल्या उपरांत तुमचो मोबायल नंबर ताचेर एंट्री करचो पडटा. ताच्या उपरांत तुमकां OTP येता. तो OTP घातल्या उपरांत तुमचे आधार नंबर आसा तो तुमकां एंट्री करचो पडटा. आधार नंबर एंट्री केल्या उपरांत मागीर तुमचे सिलेक्ट स्टेट जी खंयची आसा ती स्टेट सिलेक्ट करची पडटा. मागीर जी बँक आसा ती सिलेक्ट करची पडटा. तांची ब्रांच सिलेक्ट करची पडटा. आणि ब्रांच सिलेक्ट केल्या उपरांत तुम्ही बाकीचे जे डिटेल्स जे आसा कृषी कार्डाचे, म्हणजे तुमचे 1/14 एक घेयात तर तो 1/14 तुमकां जी जमीन मेळिल्ली आसा किंवा तुमच्या पोझेशनान आसा ती जमीन डिटेल घालची पडटा. तेतून आसलेले पिकावळ, म्हणजे तेतून सुपारी आसा जाल्यार सुपारी, नारळ आसा जाल्यार नारळ, केळी आसा जाल्यार केळी, मिरी आसा जाल्यार मिरी, किंवा काजू आसा जाल्यार काजू, किंवा हेर दुसरी जर पिकां आसात ती एनलिस्ट जाली वयता. ती पिकां मेन्शन करून ताजी एरिया दाखोवची पडटा. आणि त्याच प्रमाणे ते अपलोड केल्या उपरांत तुमची जी ब्रांच आसा त्या ब्रांचीत ते वयता. सो ते ब्रांचीत गेल्या उपरांत तुमच्यान दुसरे दिसा वचून व्हेरिफिकेशन करूं येता की तुमचें एप्लिकेशन तांकां रिसीव जालें जाल्यार. आणि थंय बाकीचे फॉर्मेलिटी जे आसात ते बँकवाले करतात, जेणे करून तुमचें जे शेत आसा किंवा तुमी जो अपलोड केल्लो 1/14 आसा तेतून खरोखरच तुम्ही दाखयल्ली माहिती प्रमाणे पिकावळ आसा काय ते व्हेरिफिकेशन त्यांचे इन्स्पेक्शन जे आसा ते त्यांचे ऑफिसर करतात. आणि ताच्या उपरांत त्यांच्या स्लॉटा प्रमाणे कोकोनटा खातीर ल्हान सिडलींग असले जाल्यार कितली सबसिडी, कितले लोन, किंवा व्हडले माड असले जाल्यार लोन कितले, सुपारी ल्हान असल्यार कितली, व्हडली असल्यार कितली, केळी कितल्यो असल्यार कितले, असो त्यांचो जो स्लॅब आसा त्या प्रमाणे तुमकां ते जे आसात ते लोन दिता. आता बाकी राज्यांनी तांकां 4% इंट्रस्ट आणि गोंयांतूय बी 4% इंट्रस्ट मेळटा. जर आयज आमी लोन आयच्या तारखेर घेतले, सपोज हांव 10/7/2026 जर आमी लोन घेतले 1 लाख जाल्यार 10/6/27 ते लोन पेड करचे पडटा विथ 4% इंट्रस्ट. आणि तुम्ही 4% इंट्रस्टा भितर जर ते पेड केले जायत जाल्यार परतून गोवा सरकार तुमकां 4% तुम्ही टायमार पेड केला म्हणून ते
तुमकां सबसिडीच्या रुपान तुमच्या अकाउंटाचेर परत घालता, जेणे करून शेतकऱ्याक गोंयान इंट्रस्ट फ्री एग्रीकल्चर लोन मेळटा. तेजो लाभ सबंद शेतकऱ्यांनी घेवचो, आपल्या पिकाची निगा राखची, पिकाचे एक्सपान्शन करचें, वाडोवचें आणि वेवसायीक दृश्ट्या आणि मेकनायज अशें फार्मिंग करून आपली उदरगत करची आणि शेतकऱ्यान आपली प्रगती करची. इतलें सांगून हांव तुमकां आनी एकदां विनंती करता की हे किसान क्रेडिट कार्ड आणि कृषी कार्ड हो तुमकां विशय समजतलो आणि तो तुम्ही आत्मसात करचो. देव बरें करूं.